ह्याच्यात। चीज इतकं भारी मेल्ट झालंय ना। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। सो आज बाईट्स विथ प्रणू मध्ये ना मी अगदी इन्स्टंट असा डोसा बनवणार आहे, पण तो खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। ऍक्च्युली काय होतं, कधी कधी मुलं भाज्या वगैरे खायला कंटाळ करतात। मुलांना ना पर्सनली प्लेन डोसा खूप जास्त आवडतो, त्याच्यामुळे ह्या भाज्या मुलांच्या पोटात कशा जातील आणि मुलं डोसा आवडीने कशा खातील हे आपण आज पाहणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डोशाचं बॅटर लागणार आहे। इथे आपण हे जे नॉर्मल बॅटर घेतो ना डोशाचं, तेच आपण घेतलेलं आहे। आता इथे आपण एक भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये साधारणतः 2 डोसे होतील ना इतकं बॅटर मी घेणार आहे। आता यामध्ये आपण भरपूर भाज्या वगैरे टाकणार आहे, त्याच्यासाठी याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा मीठ टाकणं गरजेचं आहे। इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते। आता पाणी टाकूयात आणि सगळ्यात पहिल्यांदा बॅटर तयार करून घेऊयात। सध्या तरी आपण ह्या कन्सिस्टन्सी मध्ये बॅटर तयार केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे बॅटर ना आपण असंच ठेवून देऊयात थोडा वेळ। आता ना हे बॅटर आपण थोडा वेळ असंच ठेवून देऊयात आणि आता ज्या भाज्या आपल्याला लागणार आहेत त्या भाज्या आपण सगळ्यात पहिल्यांदा कट करून घेऊयात। मी तुम्हाला आता भाज्या काय काय लागणार आहेत ते पहिल्यांदा दाखवते। इथे ना आपण या भाज्या आता घेतलेल्या आहेत, तुम्हाला लागतील तशा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही भाज्या घेऊ शकता। ह्या सगळ्या भाज्या आता आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। मी ना डीमार्ट मधून ऍक्च्युली हे व्हेजिटेबल कटर आणलेलं, अगदी छान कन्व्हिनियंट आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पण भाजीचे तुकडे जर असे छोटे छोटे करून टाकले ना तर एकदम बारीक अशा आपल्याला फाईन अशा भाज्या भेटतात, एकदम बारीक सॉफ्ट होतं ह्याच्यामध्ये। हे ना असं लावायचंय, असं ह्याच्यामध्ये हे लावायचं। आणि ना इथे मी काही भाज्या अशा थोडे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत। आपण इथे अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा आणि अर्धी शिमला मिरची घेतली, त्यांना ह्याच्यामध्ये टाकूया। मोठे मोठे तुकडे टाकले ना तरी चालतात। ह्याच्यावरती ना हे झाकण लावून घ्यायचं आणि फक्त असं लावायचं आणि असं जितक्या बारीक भाज्या पाहिजेत ना तेवढ्या तुम्ही याच्यामध्ये कट करू शकता। तुम्ही इथे पाहू शकता, अगदी ना इन्स्टंट होतं, किती मजा येते करायला। पण ते जे ओढायचं असतं ना त्याला थोडासा त्रास होतो ओढायला। हे जे प्रेस करायचं आहे ना हे ते ओढायच्या पेक्षा जास्त सोपं पडतं। तुम्ही ना इथे पाहू शकता भाज्या किती छान चॉप झाल्यात, एकदम बारीक अशा। आणि हे ना काढायला पण सोपं आहे। अशा पद्धतीने काढायचं आणि हे फक्त असं काढायचं। जे आपण बॅटर तयार केलंय ना त्या बॅटर मध्ये ह्या भाज्या टाकून घेऊयात। अगदी छान बारीक अशा चॉप झाल्यात भाज्या। भांडं आहे ना धुवायला पण सोपं आहे आणि वापरायला पण सोपं आहे। 199 रुपीज मध्ये मला हे डीमार्टला भेटले आणि खरंच हे खूप कन्व्हिनियंट आहे। आता हे तुम्ही वॉश सुद्धा करू शकता, अगदी इझी आहे वॉश करायला, हाताला ब्लेड वगैरे लागत नाही। नुसतं पाण्याने धुवून ठेवलं ना तरी चालतं। खूप इझी टू यूज आहे। म्हणजे हे जेव्हापासून आलंय ना तेव्हापासून बारीक काही कापायचं असेल, बारीक काही चिरायचं असेल ना तर अगदी पटकन होऊन जातं। नाही तर तुम्हाला माहिती आहे की बारीक वस्तू चिरायला प्रचंड वेळ लागतो, त्याच्यामुळे ह्याच्यामुळे काम खूप सोपं झालंय। आणि आपण म्हणतो ना पण ते जे ओढायचं असतं ना त्या ओढायच्या ह्याच्याने खूप त्रास होतो, हात दुखतो आणि ते खूपच ओढत राहावं लागतं। हे ना खूप कन्व्हिनियंट आहे, असं नुसतं प्रेस केलं ना की लगेच चॉप्ड होऊन जातं। कुणाला हवं असेल ना इनकेस तर तुम्ही डीमार्ट मधून घेऊ शकता। डीमार्ट मध्ये हे प्रोडक्ट अवेलेबल आहे। मला ऍक्च्युली खूप युजफुल वाटलं हे प्रोडक्ट, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं। आता इथे फक्त आपण ना शिमला मिरची वापरली आहे,
टोमॅटो वापरलाय आणि कांदा वापरलाय. त्याच्याऐवजी तुमच्याकडे जर गाजर वगैरे असेल, मक्याचे दाणे असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. आता आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकली आहे थोडीशी बारीक चिरलेली आणि आता बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं बॅटर आपण इथे तयार करून घेतलेलं आहे. आता लगेचच याचे आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहेत. त्या डोशांवरती सुद्धा आपल्याला बरंच काय काय टाकायचं आहे ते आता मी तुम्हाला दाखवते. आता आधी हे बॅटर बाजूला ठेवूयात आणि तवा गरम करून डोसा तयार करून घेऊयात. तवा मस्त असा गरम झालाय, त्याच्यावरती पाणी शिंतळूयात. थोडंसं ना तेल टाकूयात खाली, म्हणजे आपला डोसा चिटकणार नाही. कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आणि आता एका बाजूने ना डोसा अगदी व्यवस्थित बनवून द्यायचा आहे. इथे गॅस आपण बारीक केलेला आहे आणि डोसा आपण पलटून घेतलाय. त्यावरती आता आपल्याला हा टोमॅटो सॉस टाकायचा आहे. मायोनीज टाकूयात त्याच्यामध्ये. हे ना व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात. आता आपल्याला हे चिली फ्लेक्स टाकायचे आहेत. आता ना हे चिली फ्लेक्स टाकूयात त्याच्यावरती आपण. आता मी ना याच्यावरती हे मोझरेला चीज टाकते. तुम्ही कोणतंही चीज वापरू शकता. इथे मी मोझरेला चीज घेतलंय, माझ्याकडे होतं म्हणून. भरपूर असं चीज टाकायचंय. मस्त असं चीज आपल्याला आता मेल्ट होऊन द्यायचंय. ह्याच्यावरती मी ना एक पुदिन्याचं पान टाकते, दिसायला सुद्धा छान दिसतं आणि फ्लेवर सुद्धा छान येईल त्याने. इथे ना चीज किती छान मेल्ट होते तुम्ही पाहू शकता. चीज खूप छान असं मेल्ट झालंय आणि ऑलमोस्ट आपला डोसा तयार झालेला आहे. आपण त्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. प्रचंड गरम आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान गरमागरम असा हा फ्युजन डोसा बनवून तयार आहे. त्याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत, भरभरून असं चीज टाकलेलं आहे. दिसायला अगदी अप्रतिम दिसतोय. आपण लगेचच टेस्ट करून बघूयात. चीज इतकं भारी मेल्ट झालंय ना. मागून पण तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी झालाय. म्हणजे हा असा डोसा आहे ना की याच्यासोबत तुम्हाला कोणत्याही चटणीची वगैरे कशाचीही गरज नाही आहे. नुसतं असंच खायला एकदम कमाल लागतोय. मुलांना भाज्या वगैरे खायला कंटाळा करतात, तर मुलं शाळेतून आले की नेहमीच मुलांना काय द्यायचं असा प्रश्न पडतो. अशा वेळी डोश्याचं वगैरे पीठ जर घरात असेल ना तर
तर याचे अगदी वेगवेगळे पदार्थ बनवून तुम्ही मुलांना खायला घालू शकता आणि मुलं सुद्धा खूप आवडीने हे खातील. खरंच खूप कमाल लागतोय. तुम्ही ना अजूनपर्यंत कधी ही रेसिपी घरी ट्राय केली नसेल ना, नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा. चला तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.